आता बघा या ठिकाणी जेव्हा क्रियापदाचा शेवट खालीलप्रमाणे असतो म्हणजे या पद्धतीचा तेव्हा क्रियापदाला ईएस लावले जाते. म्हणजे क्रियापदाला बघा लक्षात ठेवा ईएस केव्हा लावतात. मग बघा जेव्हा क्रियापदाच्या शेवटी सीएच एसएच डबल एस एक्स ओ आणि झेड या अक्षरांनी क्रियापदाचा शेवट होत असेल तर क्रियापदाला ईएस लागतो. बघा या ठिकाणी वॉच याचा शेवट कशाने झालेला आहे सीएच ने. मग या ठिकाणी काय लागलेला आहे ईएस. वॉश याचा शेवट कशाने झालेला आहे झेड एसएच त्याला ईएस लागलेला आहे. पास त्याला ईएस लागलेला आहे. फिक्स बघितलं आपण एक्स असेल तर ईएस लागतो. ओ असेल तर ईएस लागतो. डू त्याचा डच झालं. डबल झेड बजेट झालं. एवढं सोपं आहे. काय तर क्रियापदांच्या शेवटी ज्या क्रियापदाच्या शेवटी सीएच आलं एसएच आलं एसएस आलं एक्स आलं ओ आलं झेड आलं त्या क्रियापदांच्या शेवटी काय लावायचा ईएस लावायचा. लक्षात आलं. ठीक आहे. बघा मग या ठिकाणी शी वॉशेस द क्लॉथ्स ती कपडे धुते. ही गोज ओ आलेला आहे म्हणून ईएस लागलेला आहे. इथं पण एसएच आलेला म्हणून ईएस लागलेला आहे. शी गोज टू स्कूल ती शाळेत जाते. ठीक आहे. परत एकदा सांगतो ज्या वेळेस क्रियापदांच्या शेवटी